ए पला कुठनं अव लाईट नाही काही नाही. किती वेळ झोपते तू? उठ, अंधार पडला बघ ना इथं. काय दिसते काय तुला? उठ लवकर. अरे बापरे, लाईट गेली आहे. उठ लवकर. चहा घेणे पेत काय? मग उठ ना. हे असं झोपलं नाही ना बरोबर. काय झालं होतं? रात्री झोपली नाही आहे काय? बरं काय कारण काय पण? आ माहित नाही काय झालं. जागी होती, फिरायला गेली होती रात्री? हा मग झोपली तर होती हो. तूही झोपली, मी झोपली, आणि अजून काय झोपलूच नाही लागली म्हणजे? कशाला नाही लागली पण? भिव लागत होता? घाबरा वाटत होता काय? घाबरा वाटत होता? मग मदत करून झोपली मामा जवळ येऊन. मदत येऊन झोपा लागत होता ना. रात्री झोप नाही लागली, लाईन गेली. लाईनची प्रॉब्लेम आहे मित्रांनो. तर काय चालू आहे काय माहिती, नुसती लाईनची प्रॉब्लेम चालू आहे. वातावरणही थंड थंड आहे आणि काय नाही, पावसाच्या वातावरणामुळे बहुतेक असं वाटते. तर लाईनचे खूप सारे प्रॉब्लेम चालू आहे. पाबर आतासुद्धा अंधार पडला आहे आमच्या इथं. लाईन वगैरे नाही आहे. टॉर्च लावला आहे. थोडाफार जे काही उजड दिसते ते तुम्हाला दिसतेच आहे. टॉर्च लावण्यात आला आहे आम्ही. तर चला म्हटलं ब्लॉगिंग वगैरे कसे बनवायचं तर आता आपल्याला काही समजत नाही आहे. चला म्हटलं एकदा ट्राय करून बघा म्हणून मग करायला लागले मी. तर माहिती पडेल आता. ह्या जर ब्लॉगिंगमध्ये गेलं तर ठीक आहे, नाही ब्लॉगिंगमध्ये गेलं, शॉर्टमध्ये जर गेलं तर मग मला डिलीट मारायला लागेल हा व्हिडिओ. कारण का मी व्हिडिओ बनवत आहे किती वेळा तरी, ब्लॉगिंगचा व्हिडिओ बनवत आहे. तर काय सेटिंगमध्ये वगैरे प्रॉब्लेम झाला मला माहिती नाही आहे, पण ब्लॉगिंग नाही होऊन राहिला ते. तर तो व्हिडिओ लॉंग व्हिडिओ सत्य. आता लाईन आली आहे बघू शकता मित्रांनो. आता चांगलं क्लीन दिसत आहे. हे बघा माझी पोरगी झोपलीच आहे. तर ब्लॉगिंगमध्ये नाही जाऊन राहिला माझा व्हिडिओ. तो शॉर्ट व्हिडिओमध्येच जाऊन राहिला. तर तुम्हाला कोणाला जे कळत असेल तर मला तुम्ही सांगू शकता. त्याची सेटिंग वगैरे हेल्पफुल वाटेल मला. थोडंसं तुम्ही सांगितल्याबद्दल खूप चांगलं वाटेल. तर मी आशा करते का हा व्हिडिओ माझा ब्लॉगिंगमध्ये गेला पाहिजे. तर ट्राय करते मी एकदा. कारण का मी खूप दिवस झाला ब्लॉगिंग काढायचं म्हणतोय, पण ते काय माहिती नाही काय झालं सेटिंगमध्ये. एवढं काही आपल्याला त्याच्यातलं समजत नाही आहे. ते कसं आपल्याला समजते मराठी वगैरे, आणि त्याच्यामध्ये ते इंग्लिश वगैरे येत असते. तर इंग्लिशचं थोडंसं आपल्याला प्रॉब्लेम आहे. एवढं इंग्लिशचं आपल्याला काही समजत नाही आहे. तर त्याच्यामुळे मग ते कसं होऊन राहिलं, आपल्याला सेटिंग वगैरे काही जमून नाही राहिलं मित्रांनो. तर चला मग तुम्हाला मी काय आहे तर काही नाही तर तुला दाखवतोच मी, ठीक आहे. तर चला तर मग बाय. नक्की भेटूया पुन्हा तुम्हाला दुसरा ब्लॉगिंग. म्हणजे हा ब्लॉगिंग सेट जर झाला तर दुसरा ब्लॉगिंग करायला बरं होऊन जाते. नाही तर मग मला सेटिंगमध्ये जाऊन मग त्याचं काय प्रॉब्लेम आहे तर बघायला लागेल. आणि ते प्रॉब्लेम सॉल्व झाल्यावर तुम्हाला सेटिंग बघा बघू शकता तुम्ही मित्रांनो. परत लाईन गेली आहे. येणं जाणं लाईन करून राहिली. माहिती नाही काय लाईनचा प्रॉब्लेम आहे. तर पाऊस नाही, पाणी नाही, काही नाही. गारवा सुटला आहे थंड, पण नुसतं लाईन येणं जाणं करून आहे. ठीक आहे. चला तर मग भेटूया पुन्हा दुसऱ्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.